पंडित प्रदीप जी मिश्रा, जिन्होंने पूरे भारतवर्ष में शिव भक्ति की लहर, मानो जैसे महाकुंभ का मेला लगता है ना, वैसे हर मंदिर में भीड़ होने लगी। इसका एक ही कारण है, हमारे मिश्रा जी, मिश्रा बाबा। उन्होंने सबको नियम बताए, कहे, और सब लोग उस नियम का पालन कर रहे हैं। महाराज ध्यान से सुनिए, शिवपिंडीला एक लोटा जल सब समस्या का हल, त्यांनी नारा लावला। आपण जातो की नाही शिवपिंडीला जल अर्पण करण्यासाठी? कसं करावं? शिव महापुराणाने नियम सांगितला। दक्षिणेला पाठ करावी आणि उत्तरेला तोंड करावं। कारण भगवान शिवाची जी शिवपिंड असते, ये जो शिवपिंड होती ना, पाठीमागच्यांना स्क्रीनवर दिसत असेल, ज्यांना स्क्रीनवर नाही दिसलं त्यांनी ही हातातली पिंड आमची लाईव्ह मध्ये बघा नंतर। ये पिंड होती भगवान शिव की, गणेशराव। ये पिंड में नीचे जो होती है, याला मराठीमध्ये शाळुंका म्हणतात। काय म्हणतात? शाळुंका। और ये मुख्य शिवलिंग है। कधीही या जलाधारीचं तोंड हे उत्तरेकडे असतं। कुठे? आता ही दिशा कोणती आहे? दक्षिण। माझ्या पाठीमागं काय? उत्तर। जलाधारी उत्तरेकडे आहे। शिवालयामध्ये गेलेल्या प्रत्येक भक्तांनी महादेवाला जल अर्पण करत असताना इकडच्या बाजूने उभं राहायचं, दक्षिणेला पाठ करायची, उत्तरेकडे तोंड करायचं आणि मग भगवान शिवाच्या वरती जल अर्पण करायचं। कसं करायचं? पहिला प्रकार आहे सरळ पाणी आणून वाहून द्यायचं। दुसरा प्रकार आहे दक्षिणेला पाठ, उत्तरेला तोंड करून व्हायचं। तिसरा प्रकार आहे इकडे जलाधारीपासून शिवलिंगापर्यंत व्हायचं। चौथा प्रकार आहे इकडे पाणी वाहत असताना इकडे दोन्ही बाजूनी आपण, कारण या शिवलिंगामध्ये पूर्ण शिव परिवार आहे। हे शिवपिंड फक्त महादेव नाहीत, सगळा परिवार आहे महादेवाचा। कुठे कुठे काय? हा जो खालचा भाग आहे हस्तकमल, ह्या भगवती पार्वती आहेत इथे, ह्या पार्वती आहेत। इकडच्या दोन्ही बाजूनी या कोणावर जर दिसत असेल तर इकडे गणपती आणि कार्तिकेय आहेत शिवपिंडीमध्ये। जलाधारीच्या मधल्या भागात जिथून पाणी वाहत येतं ना असं खाली, इकडे भगवान शिवाची कन्या, जिचं नाव आहे अशोक सुंदरी, त्या निवास करतात। इथे मध्य भागावर शिवलिंगाच्या शंकरा, जया, विशाखा, शामलीबारी, दोतली आणि देव ह्या विराजमान आहेत आणि हा भाग भगवान शिव आहेत। या पद्धतीनं भगवान शिवाला जल अर्पण करावं। 5 स्थानावर जे आपण वाहत होते, आणि 5वा जो प्रकार आहे तो जलाधारीमध्ये वरती थोडंसं पाणी टाकावं, शिवलिंगावर टाकावं आणि शाळुंकेवर टाकावं। अशा 5 प्रकारानं भगवान शिवाला जल अर्पण करता येतं। महादेवाला जल अर्पण करत असताना त्या जलामध्ये काय काय मिश्र करावं किंवा संमिश्र करावं, त्यात काय टाकावं आणि मग ते वाहावं, शिव महापुराणानं वेगवेगळे विधान सांगितले। जसं तुम्ही मूग टाकता, त्याच्यामध्ये शेमीचे पानं टाकता ना, कशा करता काय टाकावं त्याचं शास्त्र आहे। शिव महापुराण काय म्हणतं? ज्या व्यक्तीच्या घरामध्ये मेहनत करूनही लक्ष्मी स्थिर होत नसेल, सगळं घर पळतंय, सगळं पैसे कमवायच्या मागं लागलंय, पण लक्ष्मी स्थिर होत नाही, अशा व्यक्तीने एका लोट्यामध्ये जल घ्यावं, त्यात शेमीची पानं टाकावी, थोडेसे मूग टाकावे, एक बेलाचं पान टाकावं आणि प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर जाऊन या सगळ्या वस्तूच्या मिश्रणासहित ते जल अर्पण करावं। अस्थिर लक्ष्मी स्थिर होण्यासाठी मदत होते। हे झालं जल अर्पण करायचं, मिश्रित जल। फूल अर्पण करायचं विधान आहे शिव महापुराणात। कोणी कोणतं फूल वाहावं, कशासाठी, कोणत्या दिवशी वाहावं,
लक्ष्मी प्राप्तीसाठी धोत्र्याच्या फुलाला हळद लावून भगवान शिवाला अर्पण करावं. धोत्रा धतुरा काय ते अडचणी आणि संकट येत असतील सारखे सारखे, एक संपलं की दुसरं उभं राहत असेल, धोत्र्याच्या फुलाला चंदन लावावं आणि ते फूल भगवान शिवाला व्हावं. अंगरोग झाला असेल, दवाखान्यात गेल्यावर रिपोर्टमध्ये काही येत नाही आणि दुखणं काही बरं होत नाही, त्यांनी धोत्र्याच्या फुलाला आबीर आणि गुलाल लावून भगवान शिवाला प्रत्येक सोमवारी किंवा प्रत्येक दिवशी वाहावं. शुद्ध सात्विक 5 मुखाचा रुद्राक्ष, या रुद्राक्षावर पाणी ओतून ते नित्यानं प्राशन करावं. शत्रू त्रास देत असेल तर भगवान शंकराला रुईचं फूल वाहावं. रुईमध्ये 2 प्रकार आहे, एक आहे पांढरी रुई आणि एक आहे निळी रुई. भगवान शंकराला जी वाहिल्या जाते ती निळी रुई आणि हनुमानजीला जी वाहिल्या जाते ती पांढरी रुई. निळी रुई तिचं फूल शत्रुनाशासाठी भगवान शिवाला पिंडीला अर्पण करावं. ज्यांना आयुष्य वृद्धी हवी आहे, जास्त दिवस जगायची इच्छा आहे, अशांनी महादेवाला दुर्वा वाहाव्या. ज्यांना संतान प्राप्ती होत नाहीये, दवाखाने चालू आहेत, उपायही चालू आहेत, तरी रिझल्ट येत नाहीत, त्याच्या सोबतच भगवान शिवावर नितांत श्रद्धा ठेवावी आणि धोत्र्याचं फळ शिवपिंडीवर वाहावं. श्रद्धा लागेल बरं. असं म्हटलंय, श्रद्धावान लभते नराहा. श्रद्धावानालाच कुठल्याही चांगल्या गोष्टीची प्राप्ती होते, अन्यथा नाही. तुमच्या मनात श्रद्धा नसेल तर मग कोणती गोष्ट काम करत नाही. अगदी डॉक्टरनं दिलेले इंजेक्शन, डॉक्टरकडून घेतलेल्या गोळ्या, तो डॉक्टर चांगला आहे आणि त्यांनी केलेल्या ट्रीटमेंटनं मला फरक पडणार आहे असं जेव्हा तुम्ही मनात ठरवाल ना, निश्चय कराल ना, तेव्हा तुम्हाला बरं वाटेल. नाही तर मला डॉक्टरचा काही मोठा मेळ लागत नाही, त्यांनी किती महागडे इंजेक्शन दिलं तरी तुम्ही बरे होणार नाही. सब श्रद्धा का खेल होता है, मन एव मनुष्यानाम कारण बंध मोक्षयो. मन के हारे हार है, मन के जीते जीत. मनच माणसाला बांधतं, मनच माणसाला मोकळं करतं. श्रद्धा असावी. एक आजी आमच्याकडे आल्या, म्हणले आमच्या मुलाचं लग्न होऊन 10 वर्ष झालं आणि ते